सख्या रे भाग 97. तो निघून गेल्यानंतर 5 मिनिटांनी अक्षराला तिच्या हाताखाली काहीतरी व्हायब्रेट होत असल्याचा भास झाला आणि उठण्याआधी तिने कानावर हात ठेवून तो आवाज दाबायचा प्रयत्न केला, पण एकानंतर एक मेसेज टोन येत होता. त्यामुळे तिने हातातून डोकं अलगद वर केलं आणि सरळ बसल्याबरोबर अबीरचा ब्लेझर तिच्या पाठीवरून घसरला आणि खाली पडला. ते पाहण्यासाठी तिने तिच्या डोळ्यावरून हात हटवला. तर सगळ्यात आधी तिची नजर अबीरच्या फोनवर पडली, ज्यावर ती हात ओलांडून झोपली होती. इन्स्टंट मेसेजमुळे त्याची स्क्रीन अजूनही ओपन होती आणि त्यावर राजवी नाव दिसत होतं, ज्याच्या खाली छोट्या अक्षरात, "मी पोहोचले आहे, तू कधी येणार? लवकर ये, मी तुझी वाट पाहते" लिहिलं होतं. तो मेसेज तिने नकळत वाचताच अक्षराच्या मनाला स्तब्धतेसोबतच धक्का बसला. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. एकामागून एक पडणारे तिचे अश्रू फोनची स्क्रीन ओलावू लागले. अबीर जर राजवीवर प्रेम करत असेल आणि त्याला जर फक्त तिच्यासोबत रात्र घालवायच्या आहेत तर घटस्फोटाच्या चर्चेवर त्याने अशी रिॲक्शन का दिली? आणि तो तिच्याशी चांगलं वागण्याचं नाटक का करत आहे? ती या सगळ्या गोष्टींच्या खोलात जाण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा अचानक तिला अबीरचा आवाज आला, जो येत असताना तिला म्हणाला, "तुला जाग आली." अबीरचा आवाज ऐकताच तिने डोळे मिचकावले आणि अबीरकडे न पाहताच तिने त्याचा ब्लेझर उचलला आणि फोन जवळ ठेवण्याआधी ती उपहासाने म्हणाली, "तुम्ही अजून इथेच आहात? कोणीतरी तुम्हाला मेसेज करत आहे." कदाचित तिची वाट संपली नसेल. अक्षराच्या बोलण्याचा अर्थ आणि तिथून निघण्याचं कारण अबीरला कळेपर्यंत फोनच्या स्क्रीनवरचा पाण्याचा थेंब पाहून अबीरने तो पुसला आणि तो मेसेज वाचायला लागला. राजवीचा मेसेज वाचून त्याला लगेचच अक्षराच्या वृत्तीचं कारण समजलं, ज्यामुळे त्याने लगेचच तिला समजावून सांगितलं, "माझ्या आणि राजवीमध्ये काहीही नाहीये. मी तिला फक्त एका प्रोजेक्टच्या संदर्भात भेटत आहे. मला पोहोचायला उशीर झाला आहे म्हणून ती वाट पाहते. तिच्याकडून काही डॉक्युमेंट्स घेऊन मी तिथून थेट जुहू मॅन्शनला जाणार आहे. याशिवाय माझ्यात आणि तिच्या काहीही नाहीये. आणि ती माझ्यासाठी काहीही इम्पॉर्टंट नाहीये." अक्षरासमोर स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याच्या घाईत अक्षरा तिथे नाही हे अबीरच्या लक्षातही आलं नाही. जेव्हा त्याने फोनवरचे मेसेज काढून टाकले तेव्हा त्याला अक्षरा त्याच्यापासून दूर जाऊन सोफ्यावर बसलेली दिसली. अक्षरासमोर आपलं मत मांडता न आल्याने अबीरला निराश वाटू लागलं होतं. त्याच क्षणी त्याच्या हातातला फोन वाजायला लागला. तेव्हा स्क्रीनवर मोठ्या अक्षरात राजवीचं नाव स्पष्ट दिसत होतं. जे न बघता त्याने फोन रिसीव्ह केला. तो फोन कानावर ठेवताच पलीकडे राजवीचा आवाज कानात घुमला, "कुठे आहेस अबीर? मी इथे किती वेळ थांबू? मला इथे बोलावून परेशान करण्याचा काय प्लॅन आहे? जर तुला यायचं नसेल तर मला सांग. हे विसरू नकोस की." अक्षराचं रागाने निघून जाणं आणि मग राजवीचा कर्कश आवाज अबीरच्या कानात तसंच जाऊन थेट त्याच्या हृदयाला टोचत होता. त्यामुळे तो फक्त राजवीला म्हणाला, "मी येतो. तुला माझ्या ऑफिसमध्ये यायची गरज नाहीये. वेट फॉर मी." बोलून त्याने कॉल डिस्कनेक्ट केला आणि तिला पुन्हा पटवून देण्याच्या उद्देशाने अक्षराच्या दिशेने निघाला. पण त्याआधीच पुन्हा एकदा राजवीचा फोन येऊ लागला. अबीरला तिच्यासोबत काम असल्याने त्याला कॉल रिसीव्ह करणं भाग पडलं. त्यानंतर फोनवर तिच्याशी रागाने बोलत असलेला अबीर सर्वांसमोर घराबाहेर निघून गेला. दुसरीकडे तो निघून जाताच अक्षराच्या मनात अबीर आणि राजवीच्या जवळीकीची वेगवेगळी काल्पनिक चित्रे उमटू लागली. त्यामुळे तिचं हृदय धडधडू लागलं आणि तिचा चेहरा उदास झाला. सर्वांसोबत असूनही तिला एकट वाटू लागलं. असह्य वाटून ती उठली आणि सगळ्यांना शुभरात्रीच्या शुभेच्छा देत पायऱ्यांकडे जाऊ लागली. तेवढ्यात मागून संपूर्ण हॉलमध्ये मायराचा आवाज घुमला, "वहिनी कुठे चालली आहेस? इतक्या लवकर झोपणार आहेस का?" मायराचा आवाज ऐकताच अक्षरा तिच्या जागी थांबली आणि हळूच सर्वांच्या प्रश्नार्थक चेहऱ्यांकडे बघायला लागली. काही क्षणातच तिला काहीतरी विचार आला आणि ती म्हणाली, "शॉपिंग करून मी आणि अबीर थेट इकडे निघालो. इथे आल्यावर मला फ्रेश व्हायलाही वेळ मिळाला नाही आणि मी खूप थकली आहे. म्हणून मी फ्रेश करून थोडा वेळ रेस्ट करते." "ठीक आहे, तुला दादाची रूम आठवते ना?" मायराने विचारलं. त्यावर अक्षराने डोळे मोठे करून काही क्षण पायऱ्यांकडे जाणाऱ्या वाटेकडे पाहिलं आणि मग काहीतरी विचार करून गोंधळातच म्हणाली, "डावीकडून शेवटची खोली." "हम्म." मायराने मान हलवत हलकासा आवाज केला आणि मग हातातल्या फोनवर काहीतरी टाईप करायला सुरुवात केली. तिला व्यस्त पाहून अक्षरा पुढे काहीच न बोलली आणि पायऱ्या चढू लागली. ती निघून जाताच सुनीताही उभी राहिली आणि आरोहीला सोबत येण्यास सांगून तिथून जायला निघाली.
हे ऐकून आरोहीचा चेहरा काही सेकंदातच फिका पडला, जो नील आणि दिनेशलाही स्पष्ट दिसत होता. ते सहज पाहू शकत होते. म्हणून आरोहीला प्रोत्साहन देताना दिनेश म्हणाले, काळजी करू नकोस. तिने तुला काही कडू बोलले तर सरळ माझ्याकडे ये. मी तिला चांगलं ठीक करीन. दिनेशच्या बोलण्यानेही आरोहीची भीती कमी झाली नाही आणि जाण्यापूर्वी तिने नीलचे तळवे धरले. त्यानंतर नीलने डोळे मिटले आणि उठून तिच्याबरोबर गेला. खोलीत पोहोचून त्याने आरोहीचा हात वेगळा केला आणि तिच्या गालाला स्पर्श करत तो म्हणाला, बेफिकीर होऊन जा. जरी आई काही म्हणाली तरी मी फक्त तुझ्याशीच लग्न करेन आणि मी कबूल करतो की सध्या आपल्यात प्रेम नाही, पण तेही होईल. तू माझ्यासाठी परफेक्ट आहेस. नीलच्या बोलण्यामुळे आरोहीचा ताणलेला चेहरा नॉर्मल झाला आणि तिने ओठांवर मोठं हसू आणलं. यानंतर ती खोलीच्या आत जाण्यासाठी दरवाजा ढकलणार होती, त्याच क्षणी अचानक तिचा हात दारावर ताठ झाला. तिचे डोळे विस्फारले आणि एक दीर्घ श्वास घेण्यास सुरुवात केली. मग मागे वळून तिने नीलच्या चेहऱ्यासमोर तिचा चेहरा आणला आणि दुसऱ्याच क्षणी तिने नीलच्या गालावर एक किस घेतलं. त्यावर नीलचे डोळे आश्चर्याने विस्फारले आणि तो आरोहीच्या लाजलेल्या भावाकडे पाहू लागला. खूप हिंमत जमवून हे काम करणाऱ्या आरोहीला नील तिच्याकडे असं बघतोय हे बघून ती हडबडली. पटकन त्याच्या खांद्यावरून हात काढून तिथून निघून जाऊ लागली. पण नीलनेही पटकन तिच्या पाठीवर हात ठेवून तिला जवळ ओढलं. आता त्याचे आश्चर्यचकित भाव तिरकस हास्यात बदलले होते आणि तो हळूहळू आरोहीच्या चेहऱ्याकडे झुकू लागला. दुसरीकडे आरोहीने डोळे मिटले आणि हाताच्या मुठी सरळ केल्या. तिच्या ओठांवर नीलच्या स्पर्शाची वाट पाहत असतानाच तिचं हृदय जोरात धडधडू लागलं होतं. श्वासोच्छ्वास अनियंत्रित झाला होता. तेवढ्यात तिच्या कानात नीलची कुजबूज ऐकू आली. तुला माहित नाही का की एक सिंगल मुलगा अशा कृतीच्या प्रेमात पडू शकतो. नीलचे बोलण्याची पद्धत इतकी मृदू होती की आरोहीला तिच्या मानेवर गुदगुल्या झाल्यासारखं वाटलं आणि तिच्या किस करण्याच्या विचाराने तिला लाज वाटली. म्हणून पुढच्याच क्षणी तिने स्वतःला नीलपासून वेगळं केलं आणि रूममध्ये जाण्याआधीच ती म्हणाली, माझा हेतू चांगला आहे. मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला माझ्या प्रेमात पाडते, कोणत्याही सिंगल मुलाला नाही. एवढं बोलून लगेच आरोही दार उघडून आत गेली आणि नील भिंतीला टेकून केसांतून हात फिरवत उभा राहिला. तितक्यात खोलीत जाताच आरोहीच्या चेहऱ्यावरचं हसू ओसरलं आणि बेडवर बसलेल्या सुनीताकडे बघत म्हणाली, आंटी. आरोहीचा आवाज ऐकून सुनीता मागे वळली आणि बेडवरून उठून तिच्याकडे सरकली. आरोहीचा हात धरून तिने तिला सोफ्यावर आणलं. तिला तिथे बसवलं आणि त्यानंतर ती म्हणू लागली, मला माहित आहे तुला माझी भीती वाटत असेल. पहिल्यांदा सासूला भेटत असताना सगळ्या मुलींना भीती वाटते आणि मग माझ्या हिऱ्यासारख्या मुलाला फूस लावून तुला या हवेलीची मालकीण व्हायचं आहे. अशा स्थितीत तुला भीती वाटणं साहजिक आहे. मला माझ्या मुलाच्या निवडीची लाज वाटू लागली आहे. ना कोणता वर्ग आहे ना कोणता दर्जा. आमची आणि तुझी तुलना काय आहे. तरीही मी तुला एक्सेप्ट करेल, जर तू लग्नाच्या 3 महिन्यातच मला माझ्या नातवाची न्यूज ऐकवशील. सुनीताच्या तोंडून नातवाबद्दलचे शब्द ऐकून आरोही आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली आणि नकळत तिच्या तोंडून बाहेर पडलं, काय नातू. तुला हे जमत नसेल तर तुझं आणि नीलचं नातं संपायला मला वेळ लागणार नाही आणि मग मी माझ्या मुलाचं लग्न अशा मुलीशी करीन जी माझी आज्ञा मानेल आणि नीलला पात्र असेल. समजलं. सुनीता दात घासून बोलली, जणू तिला कळतच नाही की तिने किती रक्त साठवून ठेवलं आहे. आरोही अजूनही तिच्या नातवाच्या या मागणीने चकित झाली होती. नीलने तिला आधीच सांगितलं होतं की त्याचं अजून तिच्यावर प्रेम नाही. त्यामुळे लग्नानंतर लगेचच मुलाबद्दल ती नीलशी बोलू शकणार नाही. पण सुनीताच्या धमकीच्या भीतीने तिला नीलपासून वेगळं व्हायचं नव्हतं. या सगळ्यात तिलाही समजलं नाही की सुनीता ही अट का घालत होती. लग्नापूर्वी एक मूल व्हावं जेव्हा नील नीट सेटलही झाला नव्हता. सोफ्यावर बसून आरोही आपल्या प्रश्नांमध्ये इतकी मग्न होती की सुनीता आपल्या उत्तराची वाट पाहत आहे हे त्याच्या लक्षातही आलं नाही. तथापि तिने काहीच उत्तर न दिल्याने सुनीताने आपला आवाज जरा मोठा केला. त्यामुळे आरोहीने गोंधळलेला धागा तोडला. काल किंवा परवामध्ये मायराने एक छोटी बॅचलर पार्टी आयोजित केली आहे, ज्यासाठी मी तुला स्पेशल इन्व्हाइट करते. पण पार्टीला जाण्यापूर्वी मला तुला उत्तर द्यावं लागेल. मला 4 महिन्यांत चांगली बातमी दे किंवा नीलला कायमचं सोड. तू मागितलेली किंमत तुला मिळेल. मी तुझं आयुष्य बदलवून टाकेल. या गरिबीपासून तू. सुनीता पुढे अजून काही बोलण्याआधीच आरोही जी तेव्हापासून सर्व काही ऐकत होती. नीलला सोडण्याच्या बदल्यात पैसे घ्यायचे हे ऐकून ती अचानक म्हणाली,
मला नीलबद्दल माहिती नाही, पण मी त्याच्यावर खूप प्रेम करते. जरी तुम्ही मला या संपूर्ण जगाची मालकी देण्याचे वचन दिलं तरी तुम्ही माझ्यापासून नीलला वेगळं करू शकणार नाही. म्हणून माझ्यासोबत हा पैसा आणि डील करण्याचा प्रयत्न करू नका. आणि राहिला प्रश्न बाळाचा, यासाठी तुम्ही तुमच्या मुलाला प्रेशराईज केलं तर चांगले होईल. नीलच्या इच्छेनुसार मी काहीही करू शकणार नाही. पार्टीला जाण्यापूर्वी तुम्ही नीलकडून उत्तर घ्या. सुनीताला सांगून आरोही गप्प झाली आणि तिची नजर रागाने धुमाकूळ घालणाऱ्या सुनीतावर पडली. तेव्हा घाबरल्यामुळे तिचे तळवे घामाने इथले होऊ लागले आणि सुनीताच्या रागाला घाबरून ती दाराकडे धावली. तरी तिने दार उघडलं आणि बाहेर निघून जाण्यापूर्वी सुनीताला हात जोडून नमस्कार केला. हॅलो गाईज, कसा वाटला आजचा भाग? नक्की कळवा. आणि हो, अजून पुढे वाचत राहा. सख्या रे. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.